नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. सीबीआय संचालक आलोक वर्मांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सक्तीच्या रजेला आव्हान देत सुप्रीम कोर्टानं यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तर केंद्र सरकारनं नियमांचं पालन न करताच आपला पदभार काढून घेतलाय असं आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत सांगितलंय. सीव्हीसीनं केलेली शिफारस पूर्णतः बेकायदा असल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. तर सीबीआय संचालक आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून देशातील सर्व सीबीआय कार्यालयांवर आंदोलनं करण्यात येणार आहेत. तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयावर आंदोलन करण्यात येणार असून आलोक वर्मांना पुन्हा बोलवावं अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. तसंच देशातल्या प्रमुख तपास संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याप्रकरणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर सध्या सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गोंधळासंबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया. सीबीआय देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा. मात्र सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सीबीआयच्याच मुख्यालयावर धाड टाकण्याची वेळ आल्यानं या सर्वोच्च तपास यंत्रणेची विश्वासार्हता पार धुळीला मिळाली आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर सीबीआयची सूत्र प्रभारी संचालक नागेश्वर राव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र नागेश्वर राव यांच्या नियुक्तीवरही सवाल उपस्थित केले जात आहेत. नागेश्वर राव को डायरेक्टर का चार्ज दे दिया है, जिनके खिलाफ कई सारे बहुत गंभीर आरोप भ्रष्टाचारियों को बचाने के डिस्प्रपोर्शनेट एसेट्स के लग चुके हैं. नागेश्वर राव यांनी पदभार स्वीकारून काही तासही लोटत नाहीत तो सीबीआयच्या 13 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सीबीआय मधला हा भूकंप फक्त तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले. भाजपला अडचणीत आणणाऱ्या कथित राफेल घोटाळ्याचे धागेदोरे बाहेर येऊ नये म्हणून सीबीआयचे संचालक आलोक वर्मांची बदली केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. इनक्रिमिनेटिंग डॉक्यूमेंट्स उनके पास थे, वो लिए गए, इसीलिए 2 बजे रात को यह काम किया गया है. तो सिर्फ सीबीआई डायरेक्टर को हटा नहीं रहे हैं, एविडेंस को दबाने की कोशिश की जा रही है. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सरकारनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना मैदानात उतरवलंय. इन्वेस्टिगेशन फेयर तरीके से हो रहा है, ये पावर सीवीसी का है और इसीलिए बड़े अधिकारियों ने भी सीवीसी को ही, जो उनकी कंप्लेंट्स आई सीवीसी को ही गई. सीवीसी के पास वो सारा मटेरियल है जो एक दूसरे के ऊपर आरोप लगे हैं. सध्या सीबीआय अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी केली जाते. या चौकशीअंती काय निष्पन्न होईल त्यावर आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे सीबीआयला लागलेला डाग इतक्या सहज पुसला जाणार नाही हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज18 लोकमत, दिल्ली. आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अधिक चर्चा करत आणि आज होणाऱ्या सुनावणी संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी, माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. विवेक, एकूणच सीबीआय या यंत्रणेच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा विचार केला तर आलोक वर्मांच्या याचिकेवरची आजची ही सुनावणी एकूणच देशाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची असं म्हणावं लागेल? अतिशय महत्त्वाची सुनावणी आहे, कारण सीबीआय ही देशातली सर्वोच्च तपास संस्था आहे आणि त्याची प्रतिमा गेल्या काही दिवसातल्या घडामोडींमुळे मलिन होती हे अगदी स्पष्ट दिसतं आहे. एकतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार हे बॅकफूटवर आले असं म्हणावं लागेल, कारण काल सीबीआयला ही घोषणा करावी लागली की मुळात आलोक वर्मा हे त्या पदावर कायम आहेत, ते त्या संस्थेचे संचालक आहेत, पण त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत. जेव्हा कुठल्याही सीबीआयच्या संचालकाची नेमणूक करायची असते तेव्हा 3 सदस्यीय एक समिती असते. ती 3 सदस्यीय समिती निर्णय घेते की कोण संचालक असू शकतं. त्यात पंतप्रधान असतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते असतात.
मात्र या सगळ्यामध्ये आलोक वर्मा यांना जे अधिकार त्यांचे काढून घेतलेले आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. या सगळ्यामध्ये ह्या समितीची शिफारस नाहीयेत. केंद्रीय दक्षता आयोग आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग यांनी हे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यालाच शर्मा यांनी बेकायदेशीर म्हणलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे. खरगे यांनी देखील तीच गोष्ट म्हणलेली आहे की एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची असेल, त्याला हटवायचं असेल किंवा त्या व्यक्तीला सक्तीच्या रजेवर जर पाठवायचं असेल तर त्या व्यक्तीला करता जी शिफारस करावी लागते ती समिती करत असते. मात्र अशा पद्धतीची कुठलीही शिफारस या समितीकडून करण्यात आलेली नाहीये आणि हाच या सगळ्यातला कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे तर आर्टिकल 14 असेल किंवा आर्टिकल 21 असेल संविधानातलं त्याच्यानुसार आपल्याला अन्याय झालेला आहे असं शर्मा यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर प्रशांत भूषण यांनी देखील एक जनहित याचिका या संदर्भात दाखल केलेली आहे आणि या सगळ्याबद्दल आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं हे बघावं लागणार आहे. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारची भूमिका त्याच्यावर काँग्रेस पक्ष टीका करते. आज देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं देखील होणार आहेत आणि केंद्र सरकार काहीसं या प्रकरणात बॅकफूटवर गेलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयात नेमकं आज काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरंय विवेक, या संदर्भात अशी चर्चा आणि अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. तर आता सर्वोच्च न्यायालय नेमकं आज काय भूमिका घेणार हे पाहणं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.